या 4 धावांच्या जोरावरती खातं उघडलं जातं सांघिक आणि वैयक्तिक. नक्कीच 4 धावसंख्या मात्र फलकावर जोडली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विलास मात्र सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन मोनिशच्या विरोधामध्ये. यावेळेस बॅक केला जाते गोलंदाजाकडनं नक्कीच. आणि नक्कीच यावेळेस मात्र जर कोलिवली संघाने कर्णधारांनी दक्षता घ्यायची आहे. तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी दिली गेली आहे. नक्कीच 12वा खेळाडू गणवेशामध्ये नाहीये त्याबद्दल कोलिवली संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली. या 2 धावा मात्र जोडल्या जातील एक षटक संपल्यानंतर झिडके संघाच्या धावां स्कोरबोर्ड मध्ये. तर नक्कीच 4 धावसंख्या मात्र फलकावर लागले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस चेंडूला ऑफड्राईव्ह खेळला होता. थोडासा फंबलिंग झालं. चेंडू टप्पा पडल्यानंतर वरती उडला आणि तत्पूर्वी एक धाव मात्र अंकित केली जाते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका पाहायला मिळाला. त्यानंतर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करून दिलाय आपल्या संघासाठी. कमबॅक केलाय आपल्या गावासाठी आणि नावासाठी. नक्कीच धावसंख्या मात्र सिरावली गेली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावरती हनुमंत पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतात. बघूयात कशा प्रकारचं प्रदर्शन करतोय कारण की सातत्याने उत्कृष्ट क्रिकेट खेळत आलाय. यावेळेस पहिला चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रेडिएशन मध्ये चेंडू होता पण दरम्यान फटका मात्र कुठेतरी फसला कारण की चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र आपली दिशा बदलली आणि फलंदाजाला यावेळेस चकवा दिलाय आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सोपवला गेलाय. एक षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या मात्र फलकावर लागली गेली ती 5 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस पंचांचा इशारा येईल. बॅटची इनर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना हनुमान पाटील परतावं लागेल. कमॉन डीजे. यस गोल्डन डकचा शिकार ठरला हनुमान पाटील. प्रयत्न केले होते 2 पहिला चेंडू मात्र लाभ करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या चेंडूवरती पण मात्र फटका कुठेतरी फसला कारण की चेंडू मात्र कटर होता आणि फलंदाजाने मात्र तो चेंडू ओळखला नाही. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही गोलंदाजाच्या विरोधात खेळत असाल एक चांगला तुल्यवान गोलंदाज असेल तेव्हा त्याचा जो गोलंदाजीचे ऍक्शन असते त्या ऍक्शन वरून मात्र चेंडूला ओळखलं पाहिजे की कोणता चेंडू पडणार आहे. आणि जो फलंदाज मात्र ते ओळखतो तो नक्कीच कधीतरी श्रेष्ठ ठरतो. यावेळेस मात्र हनुमान पाटील याला परतावं लागले. नवीन फलंदाज मैदानामध्ये श्रीराम पाटील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो त्याचाच बंधू. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जाईल. हवेमध्ये आहे चेंडू. फटका मात्र फसलाय. हवेमध्ये चेंडूला अचूकरित्या कलेक्ट केला जाईल. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच बॅक टू बॅक कुठेतरी विकेट झिडके संघाने गमावले गेलेत. विचार केला गेले तर डबल सिंगल वरती जोर द्यावा लागला असता पण इथे मात्र प्रात्यक्षिकता वेगळी दाखवून दिली. कुठेतरी मोठ्या पटक्यांच्या शोधामध्ये गेले. 4 षटकांची मॅच होती. पहिल्याच जर विचार केला षटकाचा तर चांगली स्कोर चांगली सुरुवात झाली होती मुनीस जाधवच्या माध्यमातून. त्यानंतर कमबॅक केला गोलंदाजाने पूर्णपणे आणि आता मात्र प्रेशर असेल फलंदाजांवरती. कपिल भुईर नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बघूयात काय करेल मुनीस जाधव आणि कपिल भुईर याच्यावरती आता मात्र खूप सारी जिम्मेदारी असेल. विचार केला गेला तर धावांच्या गतीला कुठेतरी आता मात्र वाढवावं लागेल. धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 5 या आकड्यावरती आणि 2 धावा मात्र पॅनल्टीच्या ज्या ऍड केल्या जातील त्या पकडून धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचते ती तब्बल एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या नुकसानवरती 7 या आकड्यावर. यस वैभव पाटील गोलंदाजीवरती सज्ज होईल. स्वतः कर्णधार आणि या संघाचा मोरक्या. बघूयात काय करतोय. यावेळेस हलक्या गतीने सॉफ्ट हँडलने चेंडूला फक्त ढकलून दिले. दिशा दिली. मिड विकेटच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एकदा अंकित केले तर दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. रनआउटची संधी क्रिएट होते पण पंचांचा इशारा येईल. अगदी सुखरूपरित्या दोन्ही खेळाडू मात्र मैदान आपल्या तंबूमध्ये पोहोचले आणि त्याच्या जोरावरती मात्र धावसंख्या 2 वाढेल ती जाऊन पोहोचते ती कपिल भुईर आणि धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 9 या आकड्यावरती. नक्कीच एका चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू मात्र कपिल भुईरच्या कडनं फेस झालाय
नक्कीच विचार केला गेला तर वैभव पाटीलच्या विरोधामध्ये खेळताना मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला होता, एकदा अंकित केली गेली, कॉलिंग आली, दुसरी धाव सुद्धा होऊ शकते आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आणि त्याच्या जोरावरती 2 धावा अंकित केल्या जात आहेत. या 2 धावेच्या जोरावर धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव पाटील सज्ज होतोय, कमबॅक केलाय. अगदी जर विचार केला गेला तर अजूनही कोलिवली संघाची स्थिती मात्र स्टेबल आहे पूर्णपणे. ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांना हवी होती त्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळते. यावेळेस नक्कीच आउट ऑफ दी लेग स्टंप चेंडू होता, पंचांचा इशारा येईल, अतिरिक्त धाव मिळेल आणि या मॅच मधली पहिली अतिरिक्त धाव वैभव पाटीलच्या हातामधून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच चेंडूला गती देण्याचं काम केला होता, फलंदाज तीक्ष्ण होता, चेंडूला मात्र सोडून दिला आपल्या रेडिएशन मध्ये चेंडू नसल्या कारणामुळे आणि अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली गेली ती तब्बल दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला जातोय. 10 धावसंख्या फलकावर लागली. पुढचा चेंडू यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलाय, कॅच होण्याची संभावना, अप्रतिम झेल घेतले. व्हॉट अ कॅच, यस कम ऑन डीजे. तर धन्यवाद डीजे. नक्कीच बॅक टू बॅक कुठेतरी विकेट घालवलं. आता मात्र असा फलंदाज मैदानामध्ये आणावं लागेल जो पूर्णपणे आपल्या संघाची स्थिती पारी एक प्रकारे सांभाळून ठेवू शकतो. यस, मोनिश जाधव आहे मैदानामध्ये आणि या नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात या दोघांवरती सारा खूप सारा कारोमदार असेल, स्थिती सांभाळून ठेवतायत का, परिस्थितींसोबत कसे झगडतायत, कसे लढतायत आणि काय प्रकारचा खेळ दाखवतायत. कोलिवली संघाचा विचार केला तर अगदी स्टेबलाइज आहेत पूर्णपणे. ज्या प्रकारची सुरुवात त्यांच्याकडनं पाहायला पाहिजे होती ती सुरुवात मात्र त्यांच्याकडनं पाहायला मिळते. नक्कीच प्रेशर दिला जाईल आणि त्या प्रेशरच्या ओढामध्ये कुठेतरी बॅक टू बॅक विकेट गमावले गेले. पहिला विकेटचा विचार केला गेला तर हनुमान पाटील गोल्डन डकचा शिकार ठरला. त्यानंतर विचार केला गेला त्यांचे बंधू श्रीराम पाटील हे सुद्धा मात्र गोल्डन डकचे शिकार ठरले आणि त्यानंतर मात्र जिम्मेदारी कपिल भोईरवरती आली होती. यस, कालच्या मॅच मध्ये जर विचार केला गेला कालच्या दिवसातील कपिल भोईरने चांगला प्रदर्शन केला होता कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजित कुंदे ट्रॉफी मध्ये. तर तेच परफॉर्मन्स कुठेतरी कॉन्स्टंट ठेवायचा विचार होता, पण नक्कीच कुठेतरी रनांच्या गतीला वाढवण्याचा प्रयत्न केला होता कारण की स्थिती थोडीशी बिकट झाली होती. त्यांना सुद्धा माहिती होतं कुठेतरी मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेल आणि त्याच्या जोरावर विकेट मात्र गमावलं गेले. यावेळेस मोनिश जाधव याला मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले गेले. आता मात्र वैभव पाटील पूर्णपणे शक्ती प्रदर्शन करताना आणि गोलंदाजाला आता मात्र चॅलेंज दिलं जातं की दम है तो मार्के दिखाव. बघूयात हा चॅलेंज एक्सेप्ट करून मोनिश जाधव काय करेल, कशा प्रकारचे फटके मारेल ते वैभव पाटीलच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू वैभव पाटीलने विचार केला गेला तर फक्त धावा खर्च केल्या त्या 3 आणि 1 विकेट मात्र घेतलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र फलकावर स्थिरावली गेली ती 10 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाईल, एकदा अंकित केली जाते, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. दरम्यान 2 धावा पळून काढल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावरती. यस, 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नाही, एका चेंडूचा खेळ बाकी आहे, माफ करा. 11 चेंडूंचा खेळ झालाय. नेक्स्ट मॅच चावे स्पोर्ट्स चावे आणि त्यांच्या विपक्षामध्ये अणगाव. पृथ्वी स्पोर्ट्स अनगाव आणि चावे स्पोर्ट्स चावे दोन्ही संघांच्या कर्णधाराला बी रेडी बी फास्ट. दुसरा पुकार आहे तुम्हाला, सज्ज राहायचंय. या इनिंगचा शेवटचा चेंडू पडण्याच्या आधी तुम्ही टॉस बॉक्स मध्ये येऊन उभे राहा. तर पुन्हा एकदा मॅच मध्ये यावेळेस हलक्या गतीने चेंडूला सॉफ्ट हँडलने ढकलून दिलाय. 1 धाव अंकित केली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या जोरावरती नक्कीच स्ट्राईक मात्र मोनिश जाधव स्वतःच्या हातामध्ये ठेवतील. नक्कीच एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचते ती तब्बल 13 या आकड्यावरती. नक्कीच 12 चेंडूंचा खेळ झालाय, 13 धावसंख्या फलकावर लागले. थोडीशी घाई करा प्लीज, पंच तुम्हाला विनंती आहे. कुठच्याही प्रकारची टीम मीटिंग दोन्ही संघांना घेऊन देऊ नका. तर विचार केला गेला तर प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि त्या आमंत्रणाचा मात्र चोख उत्तर कोलिवली संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावले गेले आणि धावांचा विचार केला गेला तर 5 या धावसंख्या मात्र फलकावर लावली गेली. दुसऱ्या षटकाचा विचार केला गेला तर कुठेतरी 1 विकेट गमावला आणि धावसंख्या खर्च केली ती वैभव पाटीलच्या माध्यमातून 6 या आकड्यावरती आणि तब्बल धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती 11 या आकड्या 13 या आकड्यावरती.
यस षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं हाताळण्यासाठी मंगेश भोईर मात्र सज्ज होते. पहिला चेंडू बॅटची इनर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघायचा, पण एका धावेवर समाधान मानावलं जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ही 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच विचार केला गेला तर 14 धावसंख्या फलकावर लागली आणि 14 जानेवारी 1761 आठवेल तो दिवस. या महायुद्धातील ज्या महायुद्ध झाले त्यातले एक महायुद्ध म्हटलं म्हणजे पानिपतचं युद्ध आणि ते पानिपतचं युद्ध आठवून देणारा हा आकडा नक्कीच. तब्बल 40,000ची फौज लढली होती. 1,20,000 सैन्यबलच्या विरोधामध्ये अहमद शाह अब्दाली अगदी अफगाणिस्तानवरनं त्यांनी दिल्ली जिंकण्यासाठी मात्र कूच केलं होतं आणि त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्रातून नक्कीच योद्धे मात्र त्या आपण रणभूमीमध्ये बघितले, ज्यामध्ये सदाशिव भाऊराव पेशवे यांचा मात्र मृत्यू झाला त्या लढाईमध्ये. नक्कीच त्यांना मात्र मानवंदना करून हुळियात मैदानामध्ये म्हटलं जातं ना की दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर महाराष्ट्राने मात्र तख्त राखले दिल्लीचे, कारण की अगदी 1,20,000च्या फौजच्या विरुद्धामध्ये फक्त 40,000चं सैन्य घेऊन उतरले होते. तर नक्कीच त्यांना मात्र एक मानवंदना करून पुन्हा एकदा मैदानामध्ये वळूयात. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सॉफ्ट हँडलने ढकलून दिलाय. रनआउटची संधी क्रिएट होते. पंचांचा इशारा यस. बारक्या उर्फ आकाश गायकवाड याला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मनीष पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि आता मात्र ही जोडी नक्कीच मनीष पाटील आणि मोनिश जाधव. यस मंगेशचा विचार केला गेला तर अगदी स्टेबल आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावसंख्या मात्र वैयक्तिक खर्च केली आहे. विचार केला गेला तर 15 धावसंख्या बळकावर लढत जोडली गेली. पुढचा चेंडू सॉफ्ट हँडलने चेंडूला ढकलून दिलाय. नक्कीच काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाली. एकदा बंकित केली जाईल. रोखलं जातं फलंदाजाच्या माध्यमातून आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली गेली. ती तब्बल 16 या आकड्यावरती. नक्कीच 16 धावसंख्या मात्र फलकावर पोहोचली जाते. चेंडूंचा विचार केला गेला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी तिसरं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच अजूनही कुठेतरी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय रॉयल क्लब झिडके संघ आणि इथून मात्र फ्रंटफुटला आणायचं काम करायचं असेल ते फलंदाजांना करावं लागेल. मोरक्या बनावं लागेल, आधारस्तंभ बनावं लागेल आणि जिम्मेदारीला मात्र सार्थक उभं राहावं लागेल. त्यांना रोखण्यासाठी गोलंदाज अगदी सज्ज होतात. पूर्णपणे प्रेशर दिला जातो. जो प्रेशर दिला होता विलासच्या गोलंदाजीत तो प्रेशर मात्र कॉन्स्टंट आहे. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जाईल. हवेमध्ये आहे चेंडू, सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर. एक मोठा फटका. येस कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. तर या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र फलकावर जाऊन पोहोचली तब्बल 22 या आकड्यावरती. इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅकची सुरुवात करून देतील का मनीष पाटील आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच अक्रॉस दी हँड आडव्या पट्ट्याने चेंडूला ढकलून दिले. एकदा बंकित केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ही फलकावर जाऊन पोहोचते. ती तब्बल 23 या आकड्यावरती. षटक मात्र संपलं गेले. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर विकेटचा विचार केला गेला तर 4 विकेट कुठेतरी गमावले गेले. यस आणि त्याच्या जोरावरती 23 ही धावसंख्या मात्र फलकावर जोडली गेली आहे. नक्कीच शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक असेल. या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील झिडके संघाच्या विपक्षामध्ये आणि कोलिवली संघाला किती धावांची मजल दिली जाईल, किती धावांचं टार्गेट दिलं जाईल बघूयात. येणारे 6 निर्णायक चेंडू असतील. या ऑपॉर्च्युनिटीचा कसा फायदा उचलेल टीम झिडके आणि कोलिवली संघ कशा प्रकारे या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा उचलतील आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतील. जर विचार केला गेला तर अगदी 3 षटकांमध्ये कोलिवली संघाचं वर्चस्व कुठेतरी आता मात्र या मैदानामध्ये स्थापित झालाय. त्या वर्चस्वावरती आता मात्र परतफेड करतील काय. गोलंदाज विकी मात्र सज्ज होतोय मनीष पाटीलच्या विरोधामध्ये.
दरम्यान दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेत. ओके, धन्यवाद तुमचं. अगदी वेळेचं भान राखून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेत आणि नक्कीच इथून खरी एका चांगल्या संघाची आणि चांगल्या खेळाडूची मात्र एक भूमिका दिसते. कारण की तुम्ही नियमांचं जेव्हा पालन करताना क्रिकेटमध्ये नियमांचं पालन करणे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण की पंचांच्या निर्णयाला सन्मान करणे म्हणजे क्रिकेट असं पहिलं व्याख्या म्हटली जाते आणि ते अनेकदा आपण काही क्रिकेटरांच्याकडून पाहायला मिळते. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला होता लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. चेंडू मात्र झेल सुटली गेली आहे. एकदा अंकित केली आहे, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. पलटवार केला जातोय आणि दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या जोरावर धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली आहे. ती 25 या आकड्यावरती मनीष पाटील सारख्या फलंदाजाची झेल कुठेतरी सोडली गेली आणि ही झेल मात्र आता किती महागडी ठरेल हे मनीष पाटीलला मात्र मैदानामध्ये दाखवावं लागेल. कारण की अनेकदा झेल जेव्हा जेव्हा सुटले तेव्हा त्या फलंदाजाने परतीचे रस्ते मात्र खतरनाक दाखवलेत. बघूयात पुन्हा एकदा गोलंदाज विकी रोकेल काय मनीषला. वेस पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रेडिएशन मध्ये चेंडू आला नाही. एकदा वंकित केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या जोरावरती बुनबुन से सागर भरताय उसी तरह से एक धावाने मात्र आपली मजल कुठेतरी वाढवावी लावले. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली तब्बल 26 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ झालाय 2, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मनीष जाधव जे सलामीसाठी आले होते एका बाजूने मात्र आधारस्तंभ बनून राहिलेत ते मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस लाफ केला जाईल. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. फटका मात्र फसला होता. ताकद कमी कुठेतरी पडली आणि यावेळेस मात्र विकेट क्रमांक 5वा हादरा. मनीष जाधव मैदानाचा बाहेर. आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काळी ढगात जाश लढाईच्या वार्ता करून फोटो फोटोत चिपकून राश. आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काळी ढगात जाश लढाईच्या वार्ता करून फोटो फोटोत चिपकून राश. दोस्तांच्या मनातला दिलदार राजा मी पावर दमदार राहिला. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही चाल. शिस्तीत राब्याट्या उडू नको. तर नक्कीच धन्यवाद डीजे. तर धावसंख्या फलकावर जोडली जाते ती तब्बल 26 या आकड्यावरती. मनीष जाधव अखेर पहिल्या षटकापासून प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता कुठेतरी आणि त्याला मात्र रोखलं गेलंय नक्कीच. आणि विचार केला गेला तर 26 धावसंख्या फलकावर जोडली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते विकी. पुढचा चेंडू घेऊन मोनिशच्या विरुद्ध मध्ये यावेळेस सॉफ्ट हँडलने चेंडूवरती प्रहार केला गेला. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एकदा वंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. रनआउटची स्थिती उपलब्ध होते. पंचांचा हात गगनाकडे. रन आउट. पंचांचा इशारा येईल मैदानाच्या बाहेर. मनीषला यावं लागेल. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. धन्यवाद डीजे. तर अगदी धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये रनआउटची संधी क्रिएट झाली आणि मनीष ज्याच्यावरती खूप सारी अपेक्षा होत्या त्याला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागले. नवीन फलंदाज जितेश पष्टे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि यतीन पाटील हे 2 फलंदाज आहेत मैदानावरती. बघूया ते दोघं काय करतात. येणाऱ्या चेंडूंचा खेळ फक्त राहिलाय तो काहीसा आणि या येणाऱ्या चेंडूवरती किती धावांची मजल मारली जाईल ते कोलिवली संघाच्या विपक्षामध्ये. पहिला चेंडू जितेश पष्टेसाठी सज्ज होते. पुन्हा एकदा गोलंदाज विकी. यावेळेस सुरेख चेंडू होता. आउट ऑफ दी ऑफ स्टंप चेंडू हाताळला गेला. फलंदाज बीट झालाय. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता होईल. नक्कीच कोणत्या प्रकारची स्टेपिंग नव्हती आणि याच्या जोरावरती पायांमध्ये हालचाल नसल्या कारणामुळे चेंडू मात्र निर्धाव स्थितीमध्ये गेलाय. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय विकी. अगदी सुरेख गोलंदाजी हाताळली गेली विकीच्या माध्यमातून. वेस पुन्हा एकदा वारंवार 2 चेंडू बीट झालेत. फलंदाजाला बीट केलं गेलंय. अखेर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला गेला तर धावसंख्या ही फलकावर जोडली गेली. 27 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज कोलिवली संघासमोर ठेवली गेली. बघूयात या 24 चेंडूवरती 28 धावा होत आहेत का रोखल्या जातील. त्या आधी देऊयात डीजे जॉकीला एक सुवर्ण संधी. ओळ्यात आणि पुन्हा एकदा एक मधुर संगीत ऐकवण्यासाठी आणि ओळ्यात मैदानामध्ये. दरम्यान धन्यवाद डीजे. दरम्यान टॉस साठी दोन्ही कर्णधार आलेत. विनंती असेल
माननीय श्रीयुत दामोदरजी पवार, तुम्हाला विनंती असेल या मॅचचं नाणेफेकीचं कौल तुमच्या हस्ते करायचंय. तर वळूयात टॉस बॉक्स मध्ये स्वर्गीय कैलासवासी वसंत बाबू शेलार टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. तर असं चावे स्पोर्ट्स चावे संघाचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला अनगाव संघाचे कर्णधार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर दोन्ही संघांना या नाण्याची ओळख करून देऊयात. एका बाजूला कैलासवासी वसंत बाबू शेलार आणि एका बाजूला साईराज स्पोर्ट्स कोशिंबे असं आपल्याला टॉस पाहायला मिळतोय. यस साईराज स्पोर्ट कोशिंबे अशी कॉलिंग मात्र पाहायला मिळते आणि कैलासवासी वसंत बाबू शेलार. यस नाणेफेकीचं कौल नक्कीच चावे स्पोर्ट्स चावे संघाने जिंकलाय. नक्कीच धन्यवाद मान्यवरांचं. तुम्हाला विनंती असेल व्यासपीठावर जाऊन बसायचंय तुम्ही. त्यानंतर बोलूयात चावे स्पोर्ट्स चावे संघाच्या कर्णधाराकडे प्रथम कॉलिंग केली होती अनगाव संघाने. नाणेफेकीचा कौल मात्र तुमच्या विपक्षात पडलाय, तुमच्या पक्षामध्ये पडलाय. नाणेफेकीचा कौल जिंकून तुम्ही प्रथम काय निवडाल? बॅटिंग करणार पहिल्यांदा. जर विचार केला गेला तर प्रत्येक संघाची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. तुम्ही फलंदाजी करण्यापाठीमागच्या तुमचा स्ट्रॅटेजी काय? समोरच्या टीमवर चांगला स्कोर करून त्यांच्यावर दबाव काढण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुमच्या संघाकडे जर विचार केला गेला तर अनेक मात्र गोलंदाज सुद्धा आणि फलंदाज सुद्धा आहेत. नक्कीच अनेक मॅचेस तुम्ही खेळताना आम्ही सुद्धा तुम्हाला बघितलंय. आता मात्र या मैदानामध्ये आले ट्रिपल एसच्या लाईव्हच्या माध्यमातून खेळताना आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून खेळताना तुम्हाला कशी भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतंय? खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. इथे आम्हाला त्यांनी खेळण्यासाठी संधी दिली आणि तिथे आम्ही चांगल्या प्रकारे खेळ दाखवून स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच धन्यवाद. त्यानंतर बोलूयात अनगाव संघाच्या कर्णधाराकडे. प्रथम नाणेफेकीचे कौल तुम्ही हारलात. जर नाणेफेकीचे कौल तुम्ही जिंकला असतात तुम्ही काय निवडलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षणच तुमच्या वाट्याला आलंय, तुमच्या मनासारखं झालंय. किती धावांपर्यंत रोखाल आणि काय स्ट्रॅटेजी असणार आहे? 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच जर विचार केला गेला तर चावे स्पोर्ट्स चावे संघाकडे अतिशय मातब्बर गोलंदाज आणि फलंदाज आहेत. त्यांच्या विरुद्ध खेळताना तुमची रणनीती कशी असेल आणि कोणते फलंदाज आणि गोलंदाज आहेत ज्याच्यावरती तुमची जास्त अपेक्षा असेल? गोलंदाज संतोष आहे, कल्पेश आहे, प्रदीप आहे, असे अनेक खेळाडू आहेत आमच्याकडे. ओके, तर धन्यवाद दोन्ही संघांना. हे होते चावे संघाचे कर्णधार आणि हे होते अनगाव संघाचे कर्णधार. ऑल दी बेस्ट तुम्हाला दोघांना सुद्धा. तर बघूयात मॅच मध्ये एक मोठी मॅच पाहायला मिळते. एका बाजूला रॉयल क्लब झिडके तर एका बाजूला आयगेविधी स्पोर्ट्स अनगाव, माफ करा कोळिवली, अशा दोन संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. आणि तर विचार केला गेला तर दोघांमध्ये चांगली लढत पाहायला मिळाली. प्रथम नाणेफेकीचा कौल मात्र कोलिवली संघाने जिंकला आणि त्याच्या जोरावरती प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. तर 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही फलकावर जोडली गेली आहे झिडके संघाच्या माध्यमातून. ती 27 या आकड्यावरती. दरम्यान माननीय श्रीयुत विलासजी पाटील मॅन फ्रॉम आवलोटे, तुमचा विनंती आहे तुम्हाला शाही सन्मानामध्ये मंचावर बसायचं आहे. माननीय श्रीयुत विलासजी पाटील आवलोटे, तुम्हाला विनंती आहे शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचंय. यस धन्यवाद. तुमचं सुद्धा आज साईराज स्पोर्ट कोशिंबे आयोजित कोशिंबे चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तर बोलूयात मॅच मध्ये षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार मोनिश जाधव जिम्मेदारी खांद्यावरती घेतली गेली आहे. बघूयात जिम्मेदारीला कशा प्रकारे सार्थक ठरतील. दोन खेळाडू मात्र 30 डिग्री सर्कलच्या बाहेर आपल्याला तैनात पाहायला मिळतील. यस एक ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये एक खेळाडू मात्र तैनात पाहायला मिळतोय आणि दुसरा जर खेळाडूचा विचार केला की डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. तर बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. त्या 24 चेंडू आणि धावा 28 होतात का रोखल्या जातील. दोन सलामीचे फलंदाज वैभव पाटील आणि प्रशांत पाहायला मिळतात मैदानामध्ये. गोलंदाज मोनिश जाधव सज्ज होतोय प्रशांतच्या विरुद्ध वैभव पाटीलच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू घेऊन यावेळेस बॅटची एज लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. एक धाव अंकित केली जाईल. एक संधी क्रिएट झाली होती विकेट कमवायची, पण कुठेतरी श्रीराम पाटील फंबल झाले. चेंडू मात्र अडवता आला नाही. चेंडू मात्र जास्त वळण झाला चेंडू आणि त्याच्या जोरावरती एक धाव मात्र अंकित केली जाईल. आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फलकावर जोडली गेली. श्री गणेशा झालाय, खातं उघडलं जातंय ते कोलिवली संघाकडनं. चांगली सुरुवात आहे दोन्ही संघांची. जर विचार केला गेला तर पुन्हा एकदा मोनिश जाधव मात्र सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू घेऊन वैभव पाटीलच्या विरोधात. दरम्यान माननीय श्रीयुत विलासजी पाटील अवलोटे, तुम्हाला विनंती आहे शाही सन्मान मंचावर येऊन बसायचंय. यावेळी चेंडूवरती प्रहार केला जाईल. गॅप मध्ये आहे चेंडू, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी सीमारेषे बाहेर चौकार. DJ
धन्यवाद डीजे. तर नक्कीच आता मात्र या फटक्यावरती अतिशय देखणा फटका होता. एक चांगला फटका खेचून काढला मोनी जाधवच्या विरोधामध्ये. ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते त्याच्यावरती त्याच प्रकारचा प्रहार पाहायला मिळाला. आणि यस, वैभव पाटीलला याच फटकेबाजीसाठी ओळखलं जातं आपल्या संघाकडनं. आणि जर विचार केला गेला तर विलासजी जाधव यांचं इथे आगमन होते. माननीय श्रीयुत विलासजी जाधव, शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचं. तुमचं सुद्धा आज या टुर्नामेंटच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. कोशिंबे ग्रामस्थांकडनं सुद्धा तुमचं हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच तर बोलूयात मॅच मध्ये. म्हटलं होतं ना की वैभव पाटीलला सुद्धा भिवंडी टेनिस ग्रामीण क्रिकेटचा एक हिरा म्हटलं जातं. आणि अनेक वर्षांपासून सातत्याने एक उत्कृष्ट क्रिकेट खेळत आलाय आणि त्यांनी मात्र दाखवलं आपलं कॉन्स्टंट क्रिकेट. दरम्यान उड्यात पुन्हा एकदा चेंडू मॅच मध्ये यावेळेस अक्रॉस दी हँड प्रहार केला जाईल. कपिल भोईर चेंडू खाली येतोय. एकदा वंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? फेकीपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि एका धावेवरती समीकरण बदललं गेलंय. चेंडूंचा खेळ झालाय तो 3 आणि धावसंख्या फळकर जाऊन पोहोचते ती तब्बल 28 धावांचा पाठलाग करताना 6 या आकड्यावरती. नक्कीच क्षेत्ररक्षकांमध्ये आपल्याला फेरबदल पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण मागच्या चेंडूवरती फिरवला होता तो ऑर्थोडॉक्स कॉर्नर कडून खेळाडूला काढून डीप पॉइंट वरती ठेवला होता. आता मात्र पुन्हा एकदा कॉर्नरच्या लॉंगॉनच्या रिजन मध्ये खेळाडू मात्र तैनात केला जाईल आणि दुसरा खेळाडू डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वारंवार क्षेत्ररक्षकांमध्ये फेरबदल केले जातात. गोलंदाजीमध्ये फेरबदल केले जातात. चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज मोनिश. दरम्यान माननीय श्रीयुत प्रकाशजी अंधेरे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तुम्हाला सुद्धा शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचंय. तुमचं सुद्धा वेलकम. साईराज कोशिंबे आयोजित या क्रिकेटच्या महासंग्राममध्ये हार्दिक स्वागत आहे तुमचं सुद्धा. विनंती असेल तुम्हाला सुद्धा शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचंय. तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या मात्र फळकर जाऊन पोहोचली गेली ती 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज मोनिश मात्र सज्ज होतोय प्रशांतच्या विरोधामध्ये. यावेळेस लाफ केलाय चेंडूला. चेंडू सरळ निघून जाईल. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकर जाऊन पोहोचती ती तब्बल 7 या आकड्यावरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावसंख्या मात्र फळकर लागली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मोनिश आपलं वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला होता. 28 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ते रोखण्यासाठी जर विचार केला गेला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावसंख्या खर्च केली आहे. इथून मात्र मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, विजयश्री खेचून घ्यायची असेल तर नक्कीच गोलंदाजी चांगली करावी लागेल. विकेट खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतील आणि निर्धाव चेंडू सुद्धा. जर विकेटचा विचार केला गेला तर जेव्हा जेव्हा मैदानामध्ये विकेट पडतो तेव्हा तेव्हा एक नवीन फ्रेश खेळाडू मैदानामध्ये येतो आणि त्याला मात्र त्या मैदानामधलं टेम्परेचर माहिती नसतं आणि त्याच्या जोरावरती कुठेतरी चुका करण्याची चान्सेस क्रिएट होतात. आणि ते चान्सेस क्रिएट बघूया झिडके संघ पुन्हा एकदा करेल का विपक्षामध्ये कोलिवली संघाच्या. कीपरच्या पाठीमागे जे व्हॉलेंटियर्स आहेत थोडस डिस्टन्स येऊन बेटा. तेजस पातकर यावेळेस पंचांचा इशारा येईल. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकर जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय मोनिश प्रशांतच्या विरोधात. यावेळेस पंचांकडे दात मागितले जाते, अपील केली जाईल. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि त्याच्या जोरावरती पंच मात्र तटस्थ. नक्कीच यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होईल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी दोन्ही संघ स्टेबल आहेत या मॅच मध्ये. जर विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती. त्यानंतर वैभव पाटीलने आपली ताकद दाखवून एक मोठा फटका खेचला होता चौकारच्या रूपात. त्यानंतर एक धाव केली, स्ट्राईक रोटेशन झालं. त्यानंतर फलंदाज प्रशांत याला मैदानावरती आणलं गेलं स्ट्रायकर एंडला. त्याने मात्र एक निर्धाव चेंडू खेळला. त्यानंतर चांगला फटका खेचला होता पण नक्कीच आउटफील्ड करावा असल्या कारणामुळे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव अंकित केली जाईल. त्यानंतर गोलंदाजाची चुकी वाईड आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेला. माननीय श्रीयुत गंगारामजी गोडसे, तुम्हाला विनंती असेल शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचं. यस, मंच तुमची वाट बघतोय. विनामूल्य मंचावर येऊन बसायचंय. धन्यवाद.
दरम्यान माननीय श्रीयुत रघुनाथजी हाल्या भोईर यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सुद्धा साईराज कोशिंबे चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आजचे मान्यवर आपल्याला उपस्थित लाभले गेले. तर नक्कीच अतिथी देवो भव आणि अतिथींचा सन्मान करणे हे आमचं काम आणि ते आम्ही सन्मान आमच्या हस्ते तुमच्यापर्यंत केला जातोय. नक्कीच आपलं सुद्धा आज या साईराज स्पोर्ट कोशिंबे आयोजित ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम मध्ये हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आपला वेळातला वेळ काढून इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर वळूयात मॅच मध्ये पुन्हा एकदा झिडके आणि कोलिवलीची मॅच पाहायला मिळते. यावेळेस मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला पुश केलंय. कपिल भोईर मात्र चेंडूवरती सरसावते. एक धाव अंकित केली जाईल. अचूकरित्या फेकी पाहायला मिळते आणि एका धावेवर सन्मान केलं जाईल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र 1 जाऊन वाढते. ती जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. यतीन पाटील सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांतच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज यतीन पाटील पुन्हा एकदा प्रशांतच्या विरोधामध्ये सज्ज होत आहे. यावेळी चेंडूवरती प्रहार केला जाईल. हवेमध्ये आहे चेंडू. फटका मात्र फसलाय. कपिल भोईर चेंडू खाली सरसावेल. अचूकरित्या चेंडूला कलेक्ट केलाय. विकेट क्रमांक पहिला हादरा प्रशांत याला परतावा लागेल. कम ऑन डीजे. तो पत्ता करतो गुल हो, तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. तर नक्कीच म्हटलं होतं ना की विकेटची खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर नक्कीच दरम्यान विचार केला गेला तर विकेट जो मिळाला पाहिजे होता तो मात्र नाही मिळाला. पण नक्कीच प्रशांतला लागेल. प्रेशर देण्याचं काम केलं जाईल. यतीन पाटीलच्या माध्यमातून कमबॅकचा इशारा केला गेला. यतीन पाटीलच्या माध्यमातून नक्कीच ज्या विकेटची गरज आहे तो अजूनही वैभव पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बघूयात काय करतोय वैभव पाटील. पुढचा चेंडू. यावेळेस फक्त चेंडूला सन्मान दिला गेला. अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी चकवा देणारा हा चेंडू होता. वैभव पाटील सुद्धा फंबल झाले. त्यानंतर शेवटच्या क्षणी बॅटची इनर एज खोलली आणि चेंडूला फक्त हलक्या गतीने सन्मान दिला गेलाय. डिक्लेअर मध्ये चेंडूला कन्वर्ट करून दिला 1 धावेच्या जोरावरती. आणि विचार केला गेला तर 1 धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र 1 वाढून जाऊन पोहोचली. ती तब्बल दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला जाईल. 10 धावसंख्या मात्र फळकावर जोडली जाते. नक्कीच षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. दुसरं पुन्हा एकदा गोलंदाज यतीन पाटील सज्ज होईल वैभवच्या विरोधामध्ये. यावेळी सुरेख चेंडू होता. सन्मान केला गेला. चेंडूला हलक्या गतीने पुश केला. 1 धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फंबलिंग आणि फंबलिंग पाहायला मिळाली. त्याच्या जोरावरती जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट झाल्या. चुका केल्या जातात मनीष पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच कुठेतरी या चुकांवरती निर्बंध लावावं लागेल. कारण की अगदी जर विचार केला गेला मॅच जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा मात्र खेळाडूंचा आणि क्षेत्ररक्षक जे असतात त्यांची भूमिका खूप जास्त इम्पॉर्टंट होते. कारण की लो स्कोरिंग मॅचेस मध्ये जेव्हा तुम्ही चुका कमी कराल तेव्हा तुम्ही पुढे कुठेतरी जात असता. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल केले जातील. खेळाडू मात्र जो तैनात होता पॉईंटच्या रिजन मध्ये त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आणलं गेलंय. यतीन पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती 12 या आकड्यावरती. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मात्र फसवा चेंडू होता. हवेमध्ये चेंडू आहे. पकडो कॅच जीतो मॅच. विशाल अचूकरित्या चेंडूला कलेक्ट केलाय. वैभव पाटीलला परतावं लागेल मॅचच्या बाहेर. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. दरम्यान माननीय श्रीयुत मंगेशजी पवार यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम. आपलं सुद्धा या शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचंय. धन्यवाद. तुम्ही सुद्धा वेळातला वेळ काढून अतिशय जर विचार केला गेला तर अगदी आताचं जीवन मात्र धावपळीचं जीवन म्हटलं जातं. या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही सर्व मान्यवर अगदी तुम्ही वेळातला वेळ काढून इथपर्यंत पोहोचलात त्याबद्दल खूप खूप आभार मानतो. कारण की अतिथी देवो भव आणि
क्रिकेट म्हटलं गेलं म्हणजे क्रिकेटचा मोतीबिंदू म्हणजे प्रेक्षक, आणि हे प्रेक्षक वर्ग तुम्ही सर्व इथपर्यंत लाभलेत. तुमचा सुद्धा आज या सायरा स्पोर्ट कोशिंबे आयोजित कोशिंबे चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच तर वळूयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. परतीचे रस्ते यतीन पाटील यांनी मात्र दाखवून दिलेत. तर पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. जेल क्रिएट होते. जेल पकडली जाईल का? पुन्हा एकदा जेल कलेक्ट केली जाते अचूकरित्या. यतीन पाटील कमबॅकचा रस्ता यतीन पाटीलच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. सांग तुझे मनान काय करतय. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. दरम्यान माननीय श्रीयुत राकेशजी हल्या भोईर यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करील प्रकाश पवार याला विनंती असेल की माननीय श्रीयुत राकेशजी हल्या भोईर यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करायचा आहे. धावसंख्या फलकावर पोहोचली ती 12 या आकड्यावरती. येस, 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावसंख्या फलकावर लागली. अगदी दोन्ही संघ स्टेबलाइज आहेत. 1 मिनिट पंच मॅच थांबवायची आहे. त्यानंतर माननीय श्रीयुत विलासजी जाधव उर्फ जय काली यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करेल शिवराम शेलार यांना विनंती करेल की माननीय श्रीयुत विलासजी जाधव उर्फ जय काली यांचं शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करण्यासाठी मी शिवरामजी शेलार यांना विनंती करतोय. यस, स्टार्ट दी मॅच. श्रीराम माफ करा, सुयोग पाटील गोलंदाजीवरती आलाय. धावसंख्या फलकावर पोहोचले 12. यस, 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावसंख्या फलकावर लागली गेली. 3 विकेट मात्र गमावले गेलेत. सुयोग पाटील वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक आणि निर्णायक षटक असे लायगेस हाताळण्यासाठी सुयोग पाटील सज्ज होतोय. फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल पुनीत आणि कपिल. पहिला चेंडू अगदी स्टंपच्या लेंथ मध्ये अटॅक केला होता. चेंडू एकदा अंकित केली जाते. दरम्यान चेंडू निघून जाईल सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 1 ने वाढेल. ती जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ झाला. 13 धावसंख्या लागली गेली. अगदी आता मात्र परतीचे रस्ते पाहायला मिळतात झिडके संघाकडनं. कारण की म्हटलं गेलं ना की अनेकदा दोन संघ मात्र मोठे एकामेकासमोर उतरतात ना जेव्हा तेव्हा लो स्कोरिंग मॅचेसच्या संभाव्यता जास्त होते. कारण की दोन्ही संघ मात्रभर असतात. दोघांकडे अष्टपैलू खेळाडू असतात. दोघांना एकामेकाची खेळण्याची शैली माहिती असते. त्यावेळेस मॅच अगदी रंगतदार होते. कारण की मॅच वन साइडचे इशारे कधीच आपण बघितले नाहीयेत. कारण तेच म्हटलं गेलं जेव्हा टॉस झाला तेव्हाच म्हटलं गेलं की दोन्ही संघ मात्रबग आहेत. ही एक बघण्यासारखी मॅच होईल आणि ते प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेस स्लोवर फुलटॉस चेंडू होता. नक्कीच चेंडूने अगदी शेवटच्या क्षणी मात्र चान्स बदलला आणि त्याच्या जोरावरती मात्र हलक्या गतीने चेंडूला स्टेट डाईव्ह खेळला होता. एकदा अंकित केली जाईल. यतीन पाटील चेंडूवरती कलेक्ट केला जातोय आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली गेली. ती तब्बल 14 या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढच्या एकदा गोलंदाज सुयोग मात्र सज्ज होते. थोडासा फंबल झाला आणि त्याच्या जोरावरती नक्कीच अगदी रोमांचक मोडवरती मॅच जाऊन पोहोचलीये. धावसंख्या फलकावर विचार केला गेला तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच जर विचार केला गेला तर 14 जानेवारी 1681 नक्कीच छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन. येस, सर्व मावळे मात्र सज्ज होतात रायगडावरती आणि पुरंदरावरती. नक्कीच महाराष्ट्राला लाभलेले दुसरे छत्रपती संभाजी महाराज. येस, त्यांचा मात्र राज्याभिषेक दिन आणि त्यांना मात्र मानवंदना करून वळूयात पुन्हा एकदा मैदानामध्ये. नक्कीच तर धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेला. त्याच्या जोरावरती 14 या आकड्यावरती स्थिरावली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुयोग पाटील सज्ज होते आपल्या गोलंदाजीवर. यावेळेस मात्र लोवर फुलटॉस चेंडू होता. एक अपॉर्च्युनिटी क्रिएट होती. जितेश स्पष्ट मात्र चेंडू खाली सरसावतील. एकदा अंकित केली जाईल. फेकीपर्यंत
एका धाब्यावर समाधान मानावं लागेल आणि एका धाब्याच्या जोरावरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच्या जोरावरती धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचते ती तब्बल 15 या आकड्यावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावसंख्या फलकावर लागली गेली. म्हटलं होतं ना की हा षटक खूप जास्त इम्पॉर्टंट असेल, कारण की या षटकामध्ये पूर्णपणे या मॅचचं समीकरण दिसेल. गोलंदाज पुन्हा एकदा सुयोग सज्ज होतोय. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जाईल. चेंडूला शेवटच्या क्षणी बॅटची फेस कोल्ली, चेंडू निघून जातोय. यस, मॅक्झिमम षटकार. कम ऑन डीजे. तर या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली ती तब्बल 21 या आकड्यावरती कमबॅक केला जाईल कोहली संघाकडनं. यस, 5 चेंडूंचा खेळ झाला, 21 धावसंख्या फलकावर लागली. 7 धावांची गरज आहे विजयासाठी. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू दरम्यान माननीय श्रीयुत ताऊ शेठ, त्याचबरोबर माननीय श्रीयुत मोहनजी गोडसे, त्याचबरोबर माननीय श्रीयुत जितूजी गोडसे, त्याचबरोबर माननीय श्रीयुत नितीनजी शिंदे, त्याचबरोबर माननीय श्रीयुत प्रकाशजी अंधेरे, त्याचबरोबर माननीय श्रीयुत प्रवीण घरत, अविन घरत, त्याचबरोबर माननीय श्रीयुत मंगेशजी पवार यांचा नक्कीच शब्द शुभनामनी मी स्वागत सत्कार करतोय. तुम्ही सुद्धा धन्यवाद इथपर्यंत पोहोचले, त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप आभार. तर शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुयोग पाडेल. सारख्या गतीने सॉफ्ट हँडलने चेंडूला ढकलून दिलंय. एकदा वंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघायचा. फंबलिंग पाहायला मिळाली, चुकी केली जाते हनुमंत पाटील यांच्याकडनं आणि 2 धावा या चेंडूवरती पळून काढल्या जातील. या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या तब्बल फडकावर जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. विजयासाठी 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 5. 6 चेंडू 5 धावा. समीकरण बदललंय. कोणता गोलंदाज आता मात्र मॅचचं समीकरण बदलेल आणि या कोणता फलंदाज मॅचचं समीकरण बदलेल. एक मोठी मॅच म्हटलं होतं ना की जेव्हा 2 महाशक्ती एका समोर उतरतात तेव्हा मात्र एक महायुद्ध पाहायला मिळतं आणि ते महायुद्ध मैदानामध्ये पाहायला मिळालंय. विजयासाठी 6 चेंडू 5 धावा, 5 धावा 6 चेंडू. यस, पण मॅच प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे. विजयासाठी 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 5. गोलंदाज कोणाला प्रमोट केलं जाईल. यस, हनुमंत पाटीलला. म्हटलं जातं ना की जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा तेव्हा संकट मोचक पाठवा आणि संकट मोचकचं नाव आलं की हनुमान याचं नाव नक्कीच चेहऱ्यासमोर आठवेल आणि तेच हनुमंत म्हणजे झिडके संघाला लाभलेला हनुमंत पाटीलच्या रूपामध्ये. बघूयात हा संकट मोचक आता मात्र कोलिवलीच्या विपक्षामध्ये होईल काय. कोलिवलीला मात्र एक बुरुज बनून थांबवेल काय. कारण की मित्रांनो, तुम्ही जे प्रात्यक्षिता मैदानामध्ये करताना तेच मात्र कागदोपत्री उतरवलं जात आहे. तर या आज स्कोरबुकच्या कागदोपत्री काय उतरवलं जाईल, कोण वर्चस्व स्थापित करेल, कोलिवली की झिडके. जर विचार केला गेला तर टुर्नामेंटची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मात्र आपल्याला पाहिजे होते 4 विजेते. पहिल्या दिवशी 1 विजेता सापडला, दुसऱ्या दिवशी 1 सापडला, तिसऱ्या दिवशी सुद्धा 3 विजेता सापडला. अगदी 3 महाशक्ती मात्र या मैदानामध्ये आपल्याला मिळाल्यात. 3 ट्रॉफी मात्र बुक झाल्यात. 4थ्या ट्रॉफीवरती कोणता संघ येईल आणि या 3 महाशक्तींना मात्र चॅलेंज देईल ते आजच्या दिवसामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये कळेल. तर बघूयात, त्याच युद्धाच्या लढाईमध्ये एक युद्ध आपल्याला पाहायला मिळालं, ते कोलिवलीच्या विपक्षामध्ये झिडके संघ. चांगली मॅच पाहायला मिळते, चांगली लढत. आता मात्र अगदी शेवटच्या क्षणावरती मॅच जाऊन पोहोचले आणि जर विचार केला गेला तर दोन्ही संघांच्या पाठीराख्यांच्या तंबूमध्ये पूर्णपणे घाबराट आहे आणि या दोन्ही तंबू मात्र शांत पाहायला मिळतात, कारण की मॅचची स्थिती तेवढी कठीण पर्यंत पोहोचले. 6 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कपिल. वैयक्तिक 3 चेंडूवरती 2 धावा खेळलाय. गोलंदाज हनुमंत पाटील सज्ज होते.
विरोधामध्ये कपिलच्या. पहिला चेंडू यावेळेस मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. कमबॅक केला जाईल गोलंदाजाकडनं. निर्धाव चेंडू हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतली आणि सरळ जाऊन मोनिश जाधवच्या हातामध्ये जाऊन सोपवला गेलाय. समीकरण बदललंय. 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. अगदी दोन्ही यापुढील होणारी मॅच दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. रेडी राहायचंय. एका बाजूला चावे स्पोर्ट्स चावे तर एका बाजूला अनगाव. ही सुद्धा दोन महाशक्ती आपल्याला पाहायला मिळतील. अगदी बाजूबाजूचेच गाव आहेत. पुढचा चेंडू चेंडूची इनर एज घेऊन चेंडू शेवटच्या क्षणी जाऊन पोहोचलाय. तो डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या बदलेल. ती जाऊन पोहोचली तब्बल 24 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आणि चेंडूंचा खेळ बाकी राहिला तो फक्त 4 चेंडू 4 धावा. नक्कीच जेव्हा जेव्हा समीकरण प्रत्येक चेंडू मागे एका धावेचं येतं ना तेव्हा अगदी खूप जास्त प्रेशर असतं मैदानामध्ये. यावेळेस सुरेख चेंडू हाताळला गेला. इथे मात्र गोलंदाजाकडनं चुकी झाली. पंचांचा इशारा येईल. अतिरिक्त धाव मिळाली जाईल. येणाऱ्या क्षणी अतिरिक्त धाव किती महत्वाची ठरेल कोलिवली संघाला ते बघूयात. येणाऱ्या 4 चेंडू विजयासाठी समीकरण बदललं गेले. 3 धाव्यांवर ते समीकरण जाऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा गोलंदाज जान्हवंत पाटील सज्ज होतील. मोनिश जाधव कान मंत्र देताना पाहायला मिळतात. इथून जर एक विकेट जर पुनीतचा मिळाला तर मॅच मध्ये पुनश्च एकदा एक मोठा कमबॅक म्हटलं जाईल. पण पुनीत मात्र पूर्णपणे तटस्थ आहे. पूर्णपणे मागच्या षटकामध्ये त्याने आपल्या ध्वजांची ताकद दाखवली होती. चेंडूला सरळ फेकून दिला होता सीमारेषे बाहेर. त्याच पुनीच्या विरोधात गोलंदाज सज्ज होते. यावेळेस चेंडूला फेकून दिलाय. नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एकदा अंकित केली जाईल. एका धावेच्या जोरावरती पुन्हा एकदा धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. अजूनही 2 धाव्यांची गरज आहे आणि चेंडूंचा खेळ बाकी राहिला तो 3. 3 चेंडू विजयासाठी 2 धाव्यांची गरज. आठवेल मला मॅच वकी स्पोर्ट्स महापोली ट्रॉफी ज्यामध्ये रॉयल क्लब झिडके संघासमोर हाच मात्र एक उदाहरण मात्र समोर आला होता. विजयासाठी 2 चेंडू आणि एका धावेची गरज असताना 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू हाताळले होते अभिनय पाटीलच्या माध्यमातून. पण आता मात्र समीकरण आहे हनुमान पाटील यांच्या हातामध्ये. काय करेल? 3 चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे ती 2. येस प्लीज टीम मीटिंग नका घेऊ. विनंती असेल 2 गज की दुरीवर मास्क हे जरुरी. आता मात्र हा एक नवीन नियम ऍड केला गेलाय आणि ते नियमाला कुठेतरी पाळावं लागेल. कारण की कोविड-19 जो भयानक महामारी पूर्ण जगभरामध्ये पसरली होती कुठेतरी त्याच्यावरती आता ओढ लावली जाते आणि ती परत पुन्हा पसरू नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना. त्यासाठी आपल्याला सुद्धा मेहनत करावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस प्रहार केला जाईल. झेल क्रिएट झाली होती. एकदा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातो. रनआउटची संधी क्रिएट होते काय बघायचे आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात का? यस हार्ड लक टीम झिडके आणि विश ऑल द बेस्ट टीम कोलिवली.